तिहेरी भीषण अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या वडापूरच्या वैभव भोईचा सर्वत्र होतोय कौतुक। लोकनेते कैलासवासी बाबूराव पाटील सर्वांगीण विकास प्रशाला वडापूर येथे वैभवचा प्रशालेकडून सत्कार व सन्मान। समीर शेख प्रतिनिधी। कोळेगाव तालुका मोहोळ येथे टँकर, मोटारसायकल व मिनी बस या झालेल्या तिहेरी भीषण अपघातातील जखमींना मदत करून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवून अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न करून माणुसकी धर्म पाळणाऱ्या प्रशालेचा माजी विद्यार्थी मृत्युंजय दूत पुरस्कार प्राप्त वैभव दत्ता भोई यांच्या उत्तम कार्याचा गौरव म्हणून या तरुणाचा लोकनेते कैलासवासी बाबूराव अण्णा पाटील सर्वांगीण विकास प्रशाला वडापूर येथे प्रशालेचे सचिव दर्शन वाघचौरे व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सुरेश कांबळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व प्रावीण्य पत्र देऊन सर्व विद्यार्थ्यांच्या समोर सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी सुरेश कांबळे यांनी वैभवच्या कार्याची कौतुक करून राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळावा यासाठी सदिच्छा दिल्या। तसेच प्रशालेचे सचिव दर्शन वाघचौरे यांनी अपघातग्रस्त प्रसंगाचे विश्लेषण करून बालशौर्य राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळावा यासाठी पाठपुरावा करू असे सांगितले। तसेच या निमित्ताने SSC बोर्ड परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सर्वांतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या। वैभव भोई यांनी आपल्या मनोगतामध्ये चित्तथरारक प्रसंग सांगितला। याद्वारे शाळेतील मुलांमध्ये कुतूहल जागृत होऊन प्रेरणा मिळाली। या निमित्ताने वैभवच्या सन्मानाने अनेक मुलांना कोणत्याही आकस्मिक घडलेल्या घटनेसमोर प्रसंगावधानानुसार धैर्य राखून समाज उपयोगी कार्य करण्याची प्रेरणा मिळावी अशी इच्छा पाहुण्यांमार्फत तसेच सुशांत भैया वाघचौरे यांच्या मनोगतातून समोर आली। या प्रसंगी वैभव व त्याचे आई वडील, संस्थेचे खजिनदार ज्ञानदेव पाटील, जहांगीर तांबोळी, मोहन सुतार, किरण वाघचौरे, तरुण भारत संवादचे प्रतिनिधी समीर शेख, पत्रकार महासिद्ध साळवे, प्रशालेचे मुख्याध्यापक बंडगर एके, सहशिक्षक पवार DA, भोसले SV, आनंद कदम, अजित साबळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।